त्यांच्या नसा डॅमेज होतात, त्यांच्या लिंगाची ग्रोथ कमी होते, त्यांना श्रिंकेज येतं। हे जगामध्ये असा तुम्हाला एकही पुरुष आढळणार नाही की ज्यानं आपल्या लाईफमध्ये याविषयी चर्चा तर खूप होते किंवा याच्यावर जोक्स पण खूप होतात। मित्रांनो, तुम्ही पण हस्तमैथुन करता किंवा केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नेमकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की हस्तमैथुन करणं योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यामुळे शारीरिक किंवा मानसिक कमजोरी येते का, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्यानं तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे आणि हाच प्रयत्न मी माझ्या आता व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारा पण करणार आहे। व्हिडिओ कन्सल्टेशन करून तुम्ही आता माझी सर्व्हिस घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून नक्कीच तुम्हाला घर बसल्या सर्व्हिस मिळू शकते। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। मित्रांनो, आज आपला जो व्हिडिओ आहे की हस्तमैथुन, जो की कॉमनली डिस्कशन आजार आहे, कारण की याविषयी चर्चा तर खूप होते किंवा याच्यावर जोक्स पण खूप होतात, पण लोकांना याच्याबद्दल भीती वाटते किंवा काही म्हणजे त्यांना काही आजार होतात, काही मानसिक आजार होतात, काही शारीरिक आजार होतात, हे त्यांना कळत नाही। तर आता हस्तमैथुन म्हणजे काय आहे की जेव्हा केव्हा आपल्याला स्त्रीभोग करण्यासाठी स्त्री जर उपलब्ध नसेल तेव्हा आपण हाताचा वापर करून हस्तमैथुन करतो, त्याला आपण हस्त आणि मैथुन असं म्हणतो। हस्तमैथुन ही प्रक्रिया जी आहे ही जगामध्ये असा तुम्हाला एकही पुरुष आढळणार नाही की ज्यानं आपल्या लाईफमध्ये केव्हा ना केव्हा हस्तमैथुन केलेलं नाही। तर हस्तमैथुन ही कॉमन प्रक्रिया आहे जे की यंग एजमध्ये मुलं खूप करतात, तर काही काळजी करण्याची गरज नाही। पण जर मुलं दिवसातून पॉर्न बघून ॲडिक्शन करून त्याला दिवसातून 2-2, 3-3, 4-4 वेळा करत असतील तर नक्कीच त्यांच्या नसा डॅमेज होतात, त्यांच्या लिंगाची ग्रोथ कमी होते, त्यांना श्रिंकेज येतं आणि त्याच्यामुळं त्यांना डिप्रेशन आणि अँक्झायटीमध्ये जाऊन त्यांना मानसिक आजार होऊ शकतात। दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूपच कमी करत असाल, जर वीकली वन्स या फोर्टनाईटली वन्स या मंथली वन्स जर हस्तमैथुन करत असाल, ते काही म्हणजे तुमच्यासाठी घातक ठरणार नाही आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण तुम्हाला होणार नाही। पण जर हस्तमैथुन केल्यामुळं तुम्हाला कमजोरी येते का? यस, तुम्हाला हस्तमैथुन केल्यानंतर शारीरिक आणि मानसिक अशा 2 कमजोरी येतात। कारण की तुम्हाला हस्तमैथुन केल्यानंतर काय होतं, तुमच्या मनामध्ये गिल्ट तयार होतं आणि त्या गिल्टमुळं तुम्ही काय करता, मानसिक आजार करून बसता आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला उपचार करून घेणं पण अत्यंत गरजेचं असतं। आणि त्यासाठी सिम्पली जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर माझ्या क्लिनिकला फोन करून तुम्ही माझ्याशी व्हिडिओ कन्सल्टेशन करून घर बसल्या तुम्ही माझी सर्व्हिस घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर हस्तमैथुन करत असाल तर बिलकुल अजिबात काही काळजी करू नका। पण कसं करायचं, काय करायचं, त्यासाठी कोणते स्ट्रोकर वापरायचे, कोणते लुब्रिकंट वापरायचे, याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये आलात किंवा माझ्याशी व्हिडिओ कन्सल्टेशन केलात तर मी माहिती द्यायचा नक्कीच तुम्हाला एक प्रयत्न करेल।